ओके. त्याच्यामध्ये हॅलो. हां, आवाज येतोय ना तुम्हाला? हो मॅम. ओके. इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव, एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि यादीचा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ते सांगा. ओके. तसं माझं नाव ओम कुमार भोसले. मी प्रॉपर बार्शीचा. हं. हॅलो. हो, हो. हो, हो. बोला, बोला, बोला. हा. मी प्रॉपर बार्शीचा आहे मॅम. माझं एज्युकेशन आता 12वी पास आहे. पुढे माझं शिक्षण चालू आहे बाहेरून YCM मार्फत. आणि एक्सपिरियन्स पाहायला गेलं तर मी भारतीय जनता पार्टी पंचायत राज ग्राम विकास विभाग म्हणून एक प्रकोष्ठ होतं. तर त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप आहेत. हं. त्यांच्यासोबत मी त्यांच्यासोबत एक पर्सनल असिस्टंट किंवा त्यांच्या मॅनेजमेंटचं सर्व काम माझ्याकडे होतं. अच्छा. मग त्याच्यामध्ये त्यांचा दौरा असेल महाराष्ट्रभर, तिथे कॉल वगैरे करून कोऑर्डिनेट करून किंवा ज्या गावामध्ये दौरा आहे त्या गावामध्ये जाऊन अगोदर मॅनेजमेंट करणे किंवा हं, दौऱ्यामध्ये काय काय गोष्टी करायच्यात या सगळ्या गोष्टी किंवा मग सोशल मीडिया हँडलिंग असेल, हं, या सर्व हं. गोष्टी माझ्याकडे होत्या तिथील त्या भागातील. अच्छा. आणि हा. किती दिवसांसाठी काम होतं हे? त्यांच्याकडे माझं पूर्ण काम होतं. म्हणजे मी त्यांच्याकडे मॅक्सिमम 1.5 ते 2 वर्ष काम केलेलं आहे. अच्छा. 2 वर्षाचा म्हणजे हा. तुम्हाला हा एक्सपिरियन्स आहे. हो, हं. हो. आणि फॉर्मल पॉलिटिकल कन्सल्टन्सीमध्ये कुठल्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे का तुम्ही? फॉर्मल नाही, स्ट्रक्चरमध्ये? नाही. पॉलिटिकल एंजल म्हणून जी कंपनी आहे त्याच्यामध्ये मला आता बुलढाण्यासाठी ऑफर आली होती. पण ॲक्चुअली बुलढाणा हा खूप लांब पडतो. हं, हं. हां, त्या रिगार्डिंग मी त्यांना नको म्हटलं. आणि अच्छा. अक्षय सरांनी पण मला मिरजची ऑफर दिली होती. हं, हं. हां, पण त्यावेळेस पण माझं थोडंसं एक्झाम बाकी होती. त्याच्यामुळे मी त्यांना पण नकार दिला त्यावेळेला. हं, हं, तर हं. आता पूर्ण ऑल ओव्हर माझे एक्झाम वगैरे संपलेले आहेत. अच्छा. हां. आपलं काम जे असणार आहे ते पश्चिम महाराष्ट्रात असणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या साईडला. ओके. पर्टिक्युलरली अच्छा. सध्या सांगली आणि मराठवाड्यात सुद्धा असणार आहे. सो तुमच्या ओके. कामाच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती आपण हां. डिसाईड करणार की तुम्ही कुठे काम करू शकता. सध्या अच्छा. तुम्हाला एक असेंब्ली ऑफर करू शकतो आम्ही. आणि असं वाटलं की या असेंब्ली मधल्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या असेंब्लीत जास्त बेटर काम करू शकता, तर तिथे तुम्हाला ओके. ती असेंब्ली आम्ही ऑफर करू शकतो. तर हे ओके. तुम्हाला ओके आहे का? चालणार आहे का असं? हां, चालेल ना. काही अडचण नाही मला. बर बर. आणि काम जे आहे ते 2 महिन्यासाठी आपलं विधानसभा संपेपर्यंत असणार आहे. फील्ड अच्छा. असोसिएटची पोझिशन आहे. ठीक आहे. तर ओके. फील्ड असोसिएट ह्या पोझिशनसाठी आता तुम्ही जे काम केलं आहे ते हां. इनफॉर्मल स्ट्रक्चरमध्ये तुम्ही प्रॉपर पीएच होतात, राईट? हो, हो. हां. आणि यामध्ये कसं असतं, की यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे इन्फ्लुएन्सर्स असतात किंवा नॉन नॉन पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर्स झाले, त्या पर्टिक्युलर गावांमधले लोक झाले, ठीक आहे? किंवा अच्छा. दुकानदार अशा लोकांना भेटून तिथून राजकीय माहिती गोळा करायची असते एक पत्रकाराच्या पद्धतीने, ठीक आहे? अच्छा. अच्छा. सो सो अशा पद्धतीचं काम तुम्हाला जमू शकतं का? हो, जमेल ना. बर बर. काय जबाबदाऱ्या असू शकतात फील्ड असोसिएटचे ह्याविषयी काही आयडिया आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये कसं असतं, जे बूथ स्तरावरतील अभ्यास किंवा बूथवरती जाऊन मतदान यादी पडताळणी किंवा त्याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक पेज वाईज एक प्रमुख निवडला जाऊ शकतो आपल्याला. हम्म. हे हां, तर शेवटच्या काळातलं झालं म्हणजे तुम्ही कधी सांगताय जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा. पण तेव्हाच. हां. इलेक्शनच्या आधी पण आपण काय करतो, एक गावागावात जाऊन तिथून राजकीय माहिती गोळा करतो, त्याचे रिपोर्ट्स ओके. बनवतो. हं? ओके. आता म्हणजे तुम्हाला त्या कसं असणार आहे की सपोज एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्हाला दिलं, कॉन्टॅक्ट ओके. दिला, त्यांना जाऊन भेटायला सांगितलं आणि त्यांना जाऊन ही अशी अशी माहिती आणा भेटून असं सांगितलं, ओके. तर तुम्हाला ते शक्य आहे का? हो, चालेल ना. मग त्याच्यामध्ये कसं त्या व्यक्तीचा जो उमेदवार आहे, त्या व्यक्तीबद्दल तो व्यक्तीचं काय मत आहे हम्म. किंवा हां, त्या व्यक्तीबद्दल जर त्याच्याकडे प्लस पॉइंट असेल त्या व्यक्तीबद्दल तर चांगलीच गोष्ट आहे. पण ज्याच्याकडे मायनस पॉइंट असेल, तर हम्म. त्याचं माइंड फ्रेश करून आपण त्या व्यक्तीने केलेली किंवा जो उमेदवार आहे त्याच्याबद्दलचं आपण त्यांना सगळ्या गोष्टी सांगून, मग हम्म. त्यांनी आतापर्यंत केलेली काही कामे असतील, विकास कामे त्या भागामध्ये, त्या भागाची सर्व माहिती हे आपण त्यांना देऊन, त्या हम्म. व्यक्तींकडनं आपण त्या व्यक्तीबद्दल काय मत आहे हे आपण माहिती गोळा करून आपण गोळा करून देऊ शकतो. अच्छा. ओके, ओके.
तुम्हाला आता जे तुमचं BA चालू आहे ते कोणत्या लँग्वेज मध्ये, इंग्लिश की मराठी? मराठीमध्ये. कारण आपले जे रिपोर्ट असतात, हे आता सपोज तुम्ही एखादी भेट घेतली, त्या भेटीमध्ये काय काय घडलं त्याचा तुम्हाला एक रिपोर्ट बनवावा लागणार, जो की संध्याकाळी तुमचे जे एरिया मॅनेजर असतील त्यांना सबमिट करावा लागणार. ठीक आहे. अच्छा. सो मराठीमध्ये तुम्हाला लिहू शकता ना तुम्ही? हो, हो. लिहू शकतो ना. अच्छा. आणि गाडी चालवता येते? हो, येते ना. अच्छा. अ, सोलापूरमध्ये कुठून बोलताय तुम्ही? तुमचा विधानसभा मतदारसंघ कोणता येतो? बार्शी. बार्शी. अच्छा. हां. बार्शीमध्ये सध्या कोण आहेत विद्यमान आमदार? विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आहेत. आणि त्यांच्या विरोधात? विरोधात प्रतिस्पर्धी पाहायला गेलं तर आता दिलीप सोपल आहेत सध्या हम्म. तरी. हम्म. हां. मग अच्छा. हो. अच्छा. लोकसभेच्या वेळेला दिलीप सोपलनी कोणाला केला होता सपोर्ट? कोणत्या अ, अलायन्सला ते केला होता? त्यांनी ओमराजे निंबाळकर म्हणजेच उद्धव ठाकरे गटाला त्यांनी हे केलं हम्म. होतं. हम्म. हां. हम्म. आणि आता म्हणजे मागच्या वेळेस जे राऊत आहेत ते जिंकण्याची काय कारण होती? आणि यावेळेस काय चित्र असणार आहे? काय वाटतं तुम्हाला? कसं असू शकतं? मागच्या वेळी जिंकायचं कारण हे होतं, की दिलीप सोपल साहेबांनी गेले 2 कारखाने आपल्या बार्शी तालुक्यामध्ये चालू केले होते. हम्म. हां, मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे शेअर्स असतील किंवा शेतकऱ्यांची बिलं जे असतील, ते हम्म. वेळोअभावी त्यांनी देता आले नाहीत आणि कारखाने हे त्यांच्याच मतदारसंघात किंवा त्यांच्या कार्यकालामध्ये ते कारखाने बंद झाले. हम्म. हम्म. हां, प्लस पॉइंट त्यांनी त्याच्यामुळे सर्व शेतकरी लोकं नाराज झाली तिथे. बर बर. हां, कारण त्या भागामध्ये पाहायला गेलं तर बार्शी तालुक्याच्या जवळपास एरियामध्ये कारखाना हा जवळ कुठेच कारखाना नाही. हम्म. हम्म. प्रथमतः त्यांनी दोन्ही कारखाने चालू केले. शेतकऱ्यांचे पैसे शेअर्स जमा केले आणि त्याच्या वेळोवेळी काही अल्पविधी कालामध्ये त्यांनी तो कारखाने बंदही केले. हम्म. हां. आणि दुसरी पाहायला गेलं गोष्ट तर त्यांचा बिझनेस हा हडपसर शहरामध्ये, पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस चालू आहे त्यांचा. बर. कोणाचं? दिलीप सोपल साहेबांचा. दिलीप सोपल साहेबांचा. ओके ओके. हम्म. हो. तर ज्यावेळेस तेथील काही नागरिकांना समस्या वगैरे असतील, तर त्यावेळेस हम्म. काय होईल, की आमदारापर्यंत ते पोहोचू शकत नव्हते. हम्म. हम्म. पण हां, असं म्हटलं जातं की लोकसभा इलेक्शन जे झालं त्यामध्ये दिलीप सोपल काकांनी जर ओमराजे निंबाळकरांना सपोर्ट केला नसता तर त्यांना हां. बार्शीमधून जास्त मतं मिळाली नसती. बार्शीमधून लीड आहेत ना ओमराजे. हो, लीड मतं मिळालेली आहेत ना त्यांना. हो, हो. सो तुम्हाला वाटतं का हे हे कारण असू शकतं? तिथं पाहायला गेलं तर मुळात म्हणजे मॅडम जरांगे पाटील साहेबांचा पॅटर्न भरपूर चालला हम्म. बार्शी तालुक्यामध्ये. हम्म. त्याच्यामध्ये कसं झालं, मराठा समाजामध्ये पण 2 गटाचे राजकारण झाले. एक हम्म. सकल मराठा समाज म्हणून एक समाज तिथं 2 झाले आणि एक अखंड मराठा समाज. हम्म. हम्म. हां. मग मराठा समाजामध्येही दोघांनीही राजकारण केलं त्या त्या अनुषंगानं पाहायला गेलं तर तिथे. हम्म. 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 हं. आणि ओमराजे निंबाळकर साहेबांचा ग्राउंड लेव्हलला चांगला संपर्क असल्यामुळे ओमराजे हे त्यांना वोट भेटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अर्चनाताई पाटील ह्यांच्याकडे जे चिन्ह दिलं, हम्म. घड्याळ, हम्म. की आजपर्यंत बार्शी तालुका असेल किंवा धाराशिव मतदारसंघ असेल, त्या लोकांनी कधीच घड्याळाला विरोध ज्या लोकांनी केला होता, त्या लोकांना घड्याळाला मतदान करायची वेळ आली. त्याच्यामुळे हम्म. हे लोकांना मान्य नव्हत्या ह्या गोष्टी. हम्म. हम्म. हं. आतापर्यंतच्या त्या राजकीय करिअरमध्ये त्यांनी कधीच घड्याळाला मतदान नव्हतं. पण ती आता वेळ आली, की करायची वेळ आली. अच्छा. मग हां. आता कोणाला तिकीट भेटेल? आता सध्या तर तसं पाहायला गेलं तर विश्वास बारबोले आणि हम्म. दिलीप सोपल हे महाविकास आघाडीकडनं आहेत इच्छुक. हम्म. 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 हां. आणि राजेंद्र राऊत पाहायला गेलं तर त्यांची तयारी ही अपक्षही लढायची तयारी आहे बर आणि जर भाजपनं तिकीट दिलं तर भाजपकडनं. बर बर बर. हां. अच्छा अच्छा. ठीक आहे ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला गाडी चालवता येते, बाईक? हो, बाईक येते ना. ओके. आणि जॉईनिंग तुम्ही किती लवकर करू शकाल? सपोज अ, सिलेक्शन झालं तर? सिलेक्शन झालं तर तुम्ही ज्यावेळेस सांगाल त्यावेळेस करू शकेल. काही म्हणजे अडचण एक नाही. 2 दिवसात करू शकता तुम्ही लगेच? हो, चालेल ना. ओके ओके ठीक आहे. आणि तुमचं सॅलरी एक्सपेक्टेशन किती आहे? आता पाहायला गेलं तर मला तिथे त्यांनी ज्यावेळेस मला आता बुलढाण्याची ज्यावेळेस ऑफर आली होती, त्यावेळेस त्यांनी मला तिथं अपॉर्च्युनिटी 32,000 बोलले होते आणि राहायचं हम्म. आणि जे खायचं असेल ते त्यांच्याकडे असेल. बर बर. हां. आपल्याकडे कसं असतं, एक 31,000 पर्यंत आपण सॅलरी देऊ शकतो आणि तुम्हाला अच्छा. पेट्रोल अलाउन्स दिला जातो जो की 3,000 असतो.
म्हणजे तुमची अच्छा. ग्रोस सॅलरी जी आहे ती 33,000 ते 34,000च्या आसपास होते. ठीक अच्छा. आहे. आणि तुमची राहायची सोय कंपनीकडे असते. ओके. आणि तुम्हाला जेवणाचं जे असतं ती मेस जिथे असते ती ती म्हणजे तुम्हाला सजेस्ट केली जाते. पण त्याचा जो खर्च असतो तो तुमच्या सॅलरीमध्येच इन्क्लुडेड असतो. अच्छा. हो. म्हणजे जेवणाचा खर्च हा आपल्याकडे राहील. हो, तुमच्याकडे राहणार. हो, हो. हम्म, हम्म, हम्म. तर म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की 31 म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात तर आपण निगोशिएट करू शकतो. पण ते आफ्टर द रिझल्ट ऑफ दिस इंटरव्ह्यू. ठीक आहे. ओके. ओके. ठीक आहे. आणि हां, बोला. त्या रिगार्डिंग जर आपण जिथे तुम्ही मला लोकेशन द्याल, म्हणजे हम्म, ते फॉर एक्झाम्पल तुम्ही मला सांगली, सातारा ह्या भागात दिलं, तर हम्म. त्या भागात गेल्यानंतर मला तिथे काही ट्रेनिंग वगैरे काही दिली जाईल ना 2 हो, दिवसाची? आता सध्या अशी सिच्युएशन आहे की पश्चिम महाराष्ट्रात आपली टीम ऑलरेडी काम करतीये. ओके. आणि तुम्ही अ, जी एक्झिस्टिंग टीम आहे तिला जॉईन करणार. सो ऑलरेडी तुमच्यासोबत मेंबर्स असणार जे तुम्हाला एक ओके. 3 ते 4 दिवसाचं ट्रेनिंग देणार. त्यात तुम्हाला समजून जाईल की काम काय करायचं एक्झॅक्टली. ठीक आहे. ओके. ठीक आहे. चालेल. आणि 3 ते 4 दिवसानंतर मग अ, काम तुम्हालाच करावं लागेल. ओके. हम्म. सॅलरी ऑफ किती असेल, म्हणजे कधी होईल किंवा एक कसं काय? महिना झाल्यानंतर म्हणजे आता हां. सप्टेंबर पूर्ण झाला तर 5 ऑक्टोबर पर्यंत तुमची सॅलरी होऊन जाते. आपल्या ओके. कंपनीचं सॅलरीचं एकदम टापटीप स्ट्रक्चर आहे. वेळेवर ओके. सॅलरी होते. आपल्याकडे कधीच डिले होत नाही. सो त्या बाबतीत काही काळजी नाही. आणि चांगलं काम असेल तर बोनसेस पण दिले जातात. अच्छा. येस. चालेल ना, काही अडचण नाहीये. बाईक फक्त त्या म्हणजे बाईकचं कसं असेल? बाईक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. कॉमन मध्ये पण असू शकते म्हणजे 2 जणांमध्ये एक. जर सपोज अच्छा. फील्ड वरती 2 जण जाणार असतील तर तुम्ही हां. एकत्रही जाऊ शकता किंवा ते एका वेळेला जातील, तुम्ही एका वेळेला जाल किंवा तुम्हाला सेपरेटही बाईक मिळू शकते. डिपेंड ओके. करतं, पण बाईक कंपनीज प्रोव्हाइड करते तुम्हाला. ओके. हम्म, हम्म. हं, ठीक आहे ना, चालेल ना, काही अडचण नाहीये. मला फक्त चालेल. आपलं मॅम लेटर मिळेल का तिथलं काही? हो, जॉईनिंगच्या आधी तुमचं इंटरव्ह्यू सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्यामध्ये अच्छा. सगळं काही चेक केलं जाणार. इन्शुरन्स आहे का तुमच्याकडे, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स? तसं ॲक्सिडेंट इन्शुरन्स नाहीये. हम्म. तो आपल्याला हां. काढून घ्यावा लागतो कारण की म्हणजे त्याचा खर्च जो असतो तो तुम्हीच करणार. ₹700 पर मंथच्या हिशोबाने. ठीक आहे. अच्छा, अच्छा. आणि कारण फील्डवर जायचं आहे तर आपण तो कंपल्सरी करतो सगळ्यांना. पण ओके. त्याने तुमची सेव्हिंग्ज होणार आहे. त्यात काय असं हे नाहीये. ठीक आहे. अच्छा. आणि दुसरं म्हणजे बाकीचे जे डॉक्युमेंट्स असतात ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही फील्डवरती जॉईन होता. आणि ज्या दिवशी जॉईन होता त्या दिवशीच तुम्हाला ऑफर लेटर मिळते तिथल्या ऑफिसमध्ये. ओक ओके, ठीक आहे, चालेल ना. माझा परत आणखीन एकदा एक वेळेस तिथे इंटरव्ह्यू होणार का? काय काय, सॉरी? म्हणजे इंटरव्ह्यू परत आणखीन एक वेळेस घेतला जाणार का तिथे? नाही नाही, इंटरव्ह्यू हा फायनल आहे तुमचा. यावरच तुमचं ओके. सिलेक्शन होईल की नाही ते डिपेंड होणार. अच्छा. ते डिसाईड होणार. सॉरी. ओके. ओके. ठीक आहे. अजून काय प्रश्न आहेत का तुम्हाला? नाही मॅम, थँक यू. ठीक आहे. मला फक्त आपल्याकडनं कधीपर्यंत कळेल काय? एक आज संध्याकाळपर्यंतच कळून जाईल तुम्हाला. ओके. आणि लोकेशन कुठलं असेल काय, का त्यावेळेस संध्याकाळी सगळं? सध्या सांगलीला आहे बरं का आपलं लोकेशन. ठीक अच्छा. आहे. पण चेंजही होऊ शकतं. तुम्हाला तसं कळवलं जाईल. ओके, ठीक आहे, चालेल. सांगली ओके आहे तुम्हाला? हो, आहे ना, काही अडचण. ठीक आहे, ठीक. चालेल. ठीक आहे. मग कळवते मी तसं तुम्हाला एक संध्याकाळपर्यंत. हो, चालेल ना. आणि दुसरं एक मॅम, एक जे जाण्याचं किंवा येण्याचं जे तिकीटचं असेल, इथून हम्म, प्रवास ज्या ठिकाणी माझं लोकेशन असेल, हम्म. तिथपर्यंत पण कंपनी प्रोव्हाईड करणार ना? नाही का नाही, काही? बरं झालं हा प्रश्न विचारला तुम्ही. आता तुम्ही बार्शीवरून सांगलीला याल तर तो जो तिकीटचा जो खर्च आहे तो तुम्हाला तुमचा करावा लागणार. ओके. आणि तिथून इथून जायचा पण खर्च जो आहे तो तुम्हालाच करावा लागणार. ओके. हम्म. पण सॅलरीच्या बाबतीत आपण निगोशिएट करू शकतो जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर. ओके. सॅलरी किती बोलले काय? 31,000 31,000. प्लस ओके. पेट्रोल अलाउन्स 3,000 असं टोटल 34 होते. ओके. ठीक आहे ना, चालेल, काय अडचण. चालेल. ठीक आहे. ओके. मग मी थँक यू. तुम्हाला एक थोड्या वेळात फोन करेल, संध्याकाळपर्यंत फोन करेल सिलेक्शनच्या बाबतीत. ओके, ठीक आहे. थँक ओके. थँक्यू. तुम्ही इंटरव्ह्यू लेफ्ट करू शकता.